चला उमरोली ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सत्र निवडल्या गोलंदाजी करू. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. अगदी मैदानाच्या विजयाच्या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात पहिल्या षटकामध्ये. तीन षटकांची लढत. पहिलं षटक प्युअर पॉवर प्लेचं पाहायला मिळणार आहेत, जिथे मात्र गोलंदाजची बारवरती पहिल्या षटकात तळण्याकरिता सूरजला प्राचरण केली जाते. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी पाहायला मिळते आहेत, गणेश आणि विनायक. चला लेट्स प्ले. यस, सामन्याला होती सुरुवात. अगदी टीव्ही यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली जाते. व्हेरी फर्स्ट बॉल. सूरज निघालेत ओव्हर द विकेटनं. पहिला षटक आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल स्मॅश केलाय. चनिया मनिया बोर खायला गोड. आणि या स्पर्धेची, या डावाची सुरुवात केली आहे ताबडतोड. 4 चौकार. थँक्यू डी से मास्टर. सूरज आले तर नावाप्रमाणे शांत नाही आहेत, कारण सूरज के बिना सुबह नहीं होती, रात के बिना चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल के बिना बरसात नहीं होती, और आजची सुरुवात सूरज के बिना होती नाही. आता सुरुवात दमदार केली आहेत. समोर समोर गोलवट टप्प्याचा चेंडू लगेच हाताळला. गोलंदाज पाहिलं थोडेसे शप्पल होत आहेत, थोडेसे बागपुटला येत आहेत आणि बरोबर सटीक मारा पाहायला मिळाला, जिथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिलात. गणेश आणि विनायक आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सूरज गोलंदाजी मार्कवरती आहेत. हंप सिग्नल, फिंगर अप. पहिला गोलंदाज, पहिला गडी माघारी जाताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन होते. गॉन. थँक्यू. मी बघाशी देखील म्हटलंय, आधी सूरज आहेत नावाप्रमाणे शांत नाही आहेत, म्हणून म्हटलंय की सूरज के बिना सुबह नहीं होती, और चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल के बिना बरसात नहीं होती, और सूरज गेंदबाज के बिना आजची सुरुवात नहीं होती. तर सुरुवात दमदार आहेत, सुरुवात दिमागदार आहेत. कारण शौर्य चषक आहेत. शौर्य ध्येय, अगदी महाराजांची परंपरा जोपासणारी स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं शौर्य प्रतिष्ठान कोकण बनवून या संघटनेला संबोधलं जात आहे. त्या संघटनेचं नाव आपल्या समोर आलं आणि प्रत्येक कोकण बंधू या संघटनेमध्ये समाविष्ट आहेत. इनसाइड आउट क्लासिकल अंदामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, तू खिच मेरे फोटो, हा सांगणारा स्ट्रोक, दर्जेदार सिक्सर. थँक्यू. नागेश मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि अक्षरशः आक्रमकता स्वीकारली आहेत. कारण नागेशला माहिती आहे 3 षटकांची लढत आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, पर्वणी आहे बॅटर करिता. आणखीन एकदा इनसाइड आउट खेळला त्याच अंदाजानं, त्या स्ट्रोकनं. स्ट्रोक है सुपर से ऊपर, और हे लगा 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 शौर्य चषक, शानदार चौकार 4. थँक्यू डी से मास्टर. आता नागेश मैदानाच्या आतमध्ये आले. 6 आणि 4 रणसंख्या आपण पाहिली तर 14 रन्स, 14 धावा पलकावरती आहेत. सूरजवरती थोडंसं आक्रमण. सूरजनं सुरुवात चांगली केली होती, नो डाऊट. सध्याच्या घडीला शांत ठेवलं. आणखीन एक इट्स परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नागेशच्या बरोबर कानाजवळून जाणारा चेंडू सूरजचं सांगितलं जागते रहो. अगदी हा इशारा देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिथे मात्र पहिलं षटक प्युअर पॉवर प्लेचं बॅटर करिता ती पर्वणी बनून सातत्यानं पाहिलं जातं. अर्थातच नागेशनं ती पर्वणी पाहिली आहे. पुढचा बॉल. आणखीन एकदा बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आहेत तैनात. सरळ आणि साधा सोपा झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. विकेटचं पतन फलंदाज. विकेट क्रमांक 5.
थँक्यू डीजे मास्टर. अगदी सुमित दादा डीजे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या 14 धावा 14 रन्स स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं इनिंग परिपूर्ण करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू तटीय सर्कलमध्ये येईल. मी सर्व खेळाडूंना देखील विनंती करतोय, लक्ष वेधतोय. प्रत्येक संघानं 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग परिपूर्ण करणं गरजेचं आहे. शौर्य चषक 2026चा हा ध्येयाचा, शौर्याचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा, मानाचा, प्रतिष्ठेचा चषक म्हणून या चषकाकडे पाहिलं जात आहे. अर्थातच पहिल्या पर्वामध्ये येत असताना दमदार दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुसज्जन असं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र प्रत्येक खेळाडूकरिता बेस्ट मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जात आहे. स्विच हिट, अल्टी पल्टी लगावण्याचा प्रयत्न, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला आहे, कोणताही संपर्क नाही आहेत. पहिल्याच बॉलवरती प्रभावित केलेत विनायकनं. ओमकार आलेत गोलंदाजी मार्कवरती. आकाश आहेत गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक निर्धावची सांगता पाहायला मिळतात. 2 चेंडू बरोबर सटीक लाईन आणि लेंथवरती हाताळले आहेत आणि योग्यरित्या खांद्याचा वापर देखील करतायत. योग्यरित्या तो बॅकअप लेन आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे मात्र बरोबर गुडला स्पॉटवरून चेंडू हाताळतायत, डिलिव्हर करतायत. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एकदा संधी निर्माण झाली आहेत, नाही सोडणार आहेत. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं टिपलाय झेल. आणखीन एक बॅटरचा संपलाय खेळ. विकेटचं प्रतन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. अगदी सुसज्जन मैदान, कारण जगातील सर्वाधिक मोठं मैदान देखील भारताकडेच आहेत, जिथे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद 1,32,000 प्रेक्षकांची ती क्षमता आहे. आणि तशाच पद्धतीचं मैदान आपल्याला या BMCच्या मैदानावरती पाहायला मिळतात, जिथे मात्र या मैदानाचा आपण आनंद घेतोय. लोवर फुलटॉस आडबा बाटना बिंगरीचा प्रास लगावण्याचा प्रयत्न. यस, पंचांचा सिग्नल देखील येत आहेत. लेग बॅट्स आहेत, जिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला 30 सर्कलमध्ये खेळाडू तैनात आहे. दुसरं षटक मार्गास्त आहे. दुसऱ्या षटकामध्ये आकाशला पाहतोय आपण, जिथे मात्र गोलंदाजी बार्कवरती दुसऱ्या स्पेलमध्ये उतरवली गेली आहे. समोर बॅटिंग करिता महेश आणि सिद्धांत. पुढचा बॉल, हा पंपोला पंप जाग करण्याचा प्रयत्न. नोमा स्लॅटमध्ये चेंडू जर आपण पाहिलं तर बराच का हवेमध्ये देखील आहेत. खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑन, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. अवघी एक धाव मिळते. दुहेरीच्या साईड 1 मध्ये 2 कन्वर्ट केल्या जातात. दुहेरीच्या साह्याने रणसंख्या जाऊन पोहोचते आहेत 17 रन्स, 17 धाबा पलकावरती आहेत. दुसरं शतक मार्गास्त आहे. 3 षटकांची विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. स्मॅच करण्याचा प्रयत्न हलक्यात फक्त स्टिअर केलाय. खेळाडू अगदी वाईडिश लॉंग ऑन आहे, खूप दूरवरून आला आहेत. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. एकेरी दुहेरीची सांगड सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. अगदी बॅटिंग करत असताना टीम कुंभारली संघाची प्रथमतःच उंबरली संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. 19 धाबा पलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे यांची धून ऐकूया आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. उदयला प्राचरण केले गेले आहेत. शेवटच्या स्लॉगरमध्ये स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून उदयकडे पाहिलं जातं. ॲज अ विकेट टेकर गोलंदाज, आणि उदयला त्याच त्या षटकावरती प्राचरण केली जाते आहेत. प्रगतीपथावरती त्याला उतरवली जाते. चला उदय, थोडीशी घाई करा.
समोर बॅटिंग करण्याकरिता सिद्धांत आणि त्याच्या साथीनं महेश आहेत. महेश स्ट्रायकिंगकडे पाहायला मिळतात, जिथे मात्र नॉन स्ट्रायकिंगकडे आपल्याला सिद्धांत. पहिला बॉल, पहिलाच बॉल अनिरुद्ध कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. समोर वाईडिश लॉंग ऑन आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. फेकी झाली आहे. तर अगदी क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. बॅटरनं पाहिलं आणि बरोबर 2 धाबांमध्ये समाधान व्यक्त देखील केलं गेलं आहे. आणि दुहेरीच्या साईड रणसंख्येला देखील तितकाच आकार उकार येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड तर हलतोय देखील. त्यावेळीच देखील ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, जिथे मात्र पॉईंटला खेळाडू तैनात आहेत तटिया सर्कलमध्ये. अवघे आणि अवघे 1 धाव मिळते आहेत. 22 सभा पलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करा. अगदी आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं वारंवार आपल्यापर्यंत कॉल येतोय. 15 मिनिटांचा अवधी आपल्यापर्यंत दिला गेला आहे. अगदी थोडंसं बाहेर ठेवलाय तर अगदी अखूट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंच वळतायत. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 दर्शवत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाब पलकावरती वधारत असताना 23 धाबा पलकावरती आहेत. बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज आणखी एक मैदानाच्या बाहेर. थँक्यू. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार दाखल होत आहेत. तर न्यू इंडिकेट नवीन उमेदवार ओमकार. चला 2.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. आणखीन एकदा आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट हवेत. यानी की काम तमाम. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आणि माघारी देखील परतलेत. विकेटचं पतन, फलंदाज कॉन. थँक्यू बॅटर गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र प्लॅटिनियम डकचा शिकार जवळजवळ आपण पाहिला तर 1886 मध्ये डग या संकल्पनेचा उदय झाला आणि तो इंग्लंडचा राजा वेल्स 0 या धावसंख्येवरती बाद झाला. आणि इंग्लंड्समध्ये वृत्तपत्राने त्या वृत्तपत्रामध्ये असं लिहिलं की इंग्लंडचा राजा अगदी बदकावरती स्वार होऊन तंबूच्या आश्रयानं परतला आणि तिथून त्या डगआउटला, तिथून त्या अगदी गोल्डन डकचा शिकार या शब्दाला उदय झाला. आणि तो बॅटर देखील इथे आपल्याला गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला, जिथे मात्र कोणतीही धाव न निघताना पाहायला मिळाली. येस, संपत सिग्नल. इट्स अ वाईट बॉल डाऊन दी लेग. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या बाहेर ठेवलंय. 24 फलकावरती आहेत. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट टर्न समोरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटरचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहेत. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहेत. स्लोवर चेंडू हाताळला बॉलरनं, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. शेवटचा बॉल आहे. तर आणखीन एकदा आखूटापाचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, एक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धाबा बनवल्या गेल्या आहेत. 24 धाबा आहेत आणि 25 धाबांचं लक्ष आहे. चला, येणारे 18 चेंडू आहेत आणि 25 धाबा आहेत. टॉस करतोय आपण.
चला पूर्वार्ध संपला आहेत. पूर्वार्धामध्ये अगदी 25 धाबांचं लक्ष आहेत. येणारे 18 चेंडू आहेत आणि 25 धाबा आहेत. जिथे मात्र जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेची धून देखील ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. चला थोडीशी घाई करा प्लीज, थोडीशी घाई करा. कुंभारली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅटर पाठवा, उमरोली बॅटर. 8.50ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाठायचे आहेत. पहिला डाव पाहिला आहेत. अजून पडाव येणं शेष आहेत, कारण क्रिकेट आहेत. लक्ष जरी छोटं असलं तरी अशक्य देखील नाही आहेत, शक्य देखील नाही आहेत. कारण आपण सातत्यानं म्हणतो की कोही भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, कोही भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं. अरे हरावई सो मैदान के अंदर लढा नाही. तुम्हाला लढायचं आहे, स्वतःला सिद्ध व्हायचं आहे आणि त्यानंतर प्रसिद्धी. आज शौर्यचषक, शौर्य म्हणजेच काय तर देह, ध्येय आणि तुमच्यातील असलेली ती गुणवत्ता आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची आज नामी संधी आहेत. आणि शौर्यचषकावरती प्रत्येक खेळाडूचं ते स्वप्न, ती उत्कंठा आणि ती उत्कंठा सिगेला पोचताना आपल्याला पाहायला मिळते. संतोष आणि शुभम आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये गणेश, उंच पुरा हॅम ॲक्शन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला गणेश थोडीशी घाई करा. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळणार. 2 खेळाडू डीपमध्ये तैनात आहेत, जिथे मात्र एक एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. थोडंसं आता जर आपण पाहिलं तर मात्र लॉंग ऑफला घेऊन आणलं गेलं खेळाडू जर आपण पाहिलं तर वाईटिश लॉंग ऑफ टीममध्ये प्रोटेक्शन आहेत. एक दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मात्र कवर्सला एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन घेतलं गेलं आहे. बाकी व्यूवरचना आपण जर पाहिली तर मात्र एक थर्ड मॅन आहेत, एक पॉईंट आहेत, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट पाहायला मिळतात, जिथे मात्र एक मिडऑफ आहेत, मिडऑन आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अल्टी पलटी आणि बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार, घुटना ठेक और चौकार दे 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आहेत आणि हलक्या नंतर सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला. फेकी थोडीशी खराब झाली आहेत, फेकी थोडीशी खराब झाली आहे. बॅटरने पाहिल्यात, डिरेक्ट हिट आहेत. पंचांकडे पाहिलं जात आहे, पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत, पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. अंपर सिग्नल, ऑनफिल्ड डिसिजन, ऑनफिल्ड डिसिजन. बघा कोणताही बात करू नका. चला ऑनफिल्ड डिसिजन रिव्ह्यू नाही आहे दादा, रिव्ह्यू नाही आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे.
बघा पंचांना फक्त रिव्ह्यू दिला गेलाय. पंचांना फक्त रिव्ह्यू दिला गेलाय, तर खेळाडूंना कोणताही रिव्ह्यू नाही आहे. पंच पाहतील. पंचांकडे कोणती शंका कुशंका असतील तर ते पाहतील. समोरून खेळण्याचा प्रयत्न, सबमट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. मी बघाशी देखील म्हटलं, आता गोलंदाज उंचपुरा हॅम ॲक्शन आहे, योग्य ते लाईन आहे आणि क्रिकेट याच्यावरती निर्धारित आहेत. कारण क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. आणखीन एकदा हा हाताने फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न, पॉईंटला खेळाडू तैनात आहे. तर यष्टीरक्षक थोडेसे म्हणत आहेत की तुला चेंडू कॅरी करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमधील सर्वाधिक धारदार क्षेत्र कोणतं असेल ना, तुमचं क्षेत्ररक्षण. तुमचं एफर्ट्स, तुमचं हाय कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेटची एक परिभाषा आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ आहे आणि त्या खेळावरती तुम्हाला सक्त राहणं गरजेचं आहे. तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळाला आहे. तर रणसंख्या आपण जर पाहिली तर मात्र 7 धावा फलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिलं षटक मार्गस्थ आहेत. 25 धावांचा पाठलाग आहेत. 8.50 ची सरासरी आहे. पुढचा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न, कवचला खेळाडू नाही आहेत. थ्रू दी कवच खेळला, गॅप आहे खूप मोठा, नाही धाव संख्येला तोटा. हंप सिग्नल, वेलकम फॉर 4 चौकार. थँक्यू डी से मास्टर. चौकाराला रणसंख्येला देखील आकार आलात. अखो टप्प्याचा बॉल अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, जिथे मात्र थोडंसं डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी पदनालीचा योग्यरित्या वापर थोडासा कमी पाहायला मिळाला. फुटवर्क नव्हतं बॅटरकडे. 1.0 संपलायत आणि 1.0च्या सरा अगदी षटकानंतर 11 धावा पलकावरती आहेत. अजून येणारे 12 चेंडू आहेत आणि 14 धावा आहेत. अर्थातच 7.0ची सरासरी आहेत. चला, महेशला प्राचरण केली जाते दुसऱ्या षटकामध्ये, दुसऱ्या स्लॉगमध्ये, दुसऱ्या स्पेलमध्ये महेश आलायत. समोर आपण पाहिलं तर आघाडीला संतोष आणि त्याच्या साथीनं शुभम. आणि शुभम मोठ्या स्ट्रोकसाठी जाणला जातोय. तर अगदी मैदानावरती ज्या वेळेस त्याला लय सापडते ना, त्या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला आहे. जिथे मात्र दोन्ही संघ मंडणगड तालुक्याचे आहेत. अगदी मंडणगडचं क्रिकेट म्हटल्यानंतर या दोन्ही संघांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे. अगदी दोन्ही दादा संघ आहेत, दोन्ही दिग्गज संघ आहेत. एकमेकांसमोर आज हे 2 बार रंगताना पाहायला मिळत आहेत. ही कडवी लढत पाहायला मिळते आहेत, जिथे मात्र आपल्या नशीब आजमावण्याकरिता पहिल्या फेरीमध्ये पाहायला मिळते आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, सबट डिलिव्हरी पाहायला मिळाली, जिथे मात्र स्लोवर चेंडू हाताळला. अगदी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होत असताना स्विंग अँड मिस, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला चेंडूनं. शौर्य चषक 2026 हे अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळत आहेत. स्मॅच करत असताना अगदी टक्काटक पट्टापट शानदार स्क्वेअर कट केलाय आणि स्क्वेअर कट अप्पर कट करण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू प्रचंड वेगाने गेलं, क्षेत्ररक्षक गेले त्या बॉलवरती, त्याने बॉलला अडवली आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावा अधोरेखित होत आहेत. रणसंख्येला देखील तितकाच आकार उकार येताना पाहायला मिळत आहेत. 13 धावा 1-3. अगदी स्वप्न पाहिलं होतं शौर्य चषकाचं आणि आज खऱ्या अर्थाने ते स्वप्न सत्यात उतरले आहेत.
मी पुन्हा एकदा सर्व कमिटी ज्यानं या स्पर्धेकरिता ज्यांचं योगदान राहिले त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. कारण आमचे लाडके आयोजक त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्यापर्यंत आली आहे. प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका यावेळी फसलायत आणि क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये त्याने सरळ आणि साधा सोपा झेल टिपलायत. पहिला बॅटर, पहिला फलंदाज गॉन. थँक्यू डी सी मास्टर. प्रशांत नवीन बॅटर न्यू इंडिकेट, नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. प्रशांत, तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाश उंच वडायची, गड्यात तयारी ठेव रबडायची, कधी सुकायची आणि कधी लढायची. आता लढायची वेळ आली आहे. लढावृत्ती सध्याच्या घडीला तुम्हाला स्वीकारायच्या समोर प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहेत. ते देखील सांगतायत आम्ही देखील जिंकण्याकरिता आलो आहेत बाबा, इतक्या सहजासहजी हार मांडणाऱ्यातले नाही आहोत, आम्ही देखील तुफानातले दिवे आहोत. हे दर्शवत असताना त्याची कामगिरी आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे, कौतुकास्पद राहिली आहे. महेश पुढचा बॉल, अतिरिक्त पाऊस पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू राहिलात, पंचांना पाहिल्यात आणि त्यानं सांगितलं इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव पलकावरती वाधारती आहेत. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 दर्शवतात. अगदी खऱ्या अर्थानं टेनिस बॉलमध्ये अनेक वाईट्स आपल्याला पाहायला मिळाले, जिथे मात्र वेस्ट इंडिज मायकल हॉल्डिंग अगदी 5,000 रन चेंडू त्यानं रिलीज केले होते आणि त्यानं मात्र एकही व्हाईट न रिलीज करण्याचा त्याचा एक तो वेगळा विक्रम राहिला आहे. आणि टेनिस विश्वामध्ये अनेक व्हाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. महेश निघालेत पुन्हा एकदा. थोडेसे रणमध्ये बदल, अडथळा निर्माण होत आहेत. पंचांना सांगितले आहेत इट्स अ मृत चेंडू आहेत. रन्स 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र उंबरोली आणि कुंभारली समोर बॅटच्या आतली कडा. यष्टी रक्षक थोडेसे बीट होत आहेत. शॉर्ट फाईन लेक आहे, शॉर्ट फाईन लेक आहेत. अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण होत आहेत, एक धाव अधोरेखित केली जातात. रफ अँड टफ वाला बाच पाहायला मिळतात. पैसा वसूल बाच, पहिलाच बाच, जिथे मात्र उमरोली आणि कुंभारली एक तरफ कुआ है दुसरी तरफ खाई है, दोनों तरफ की बराबरी आहे आणि दोन्ही संघ तितकेच ताकदवान तगडे आहेत, तितकेच दिग्गज आहेत. एकापेक्षा एक तारे मैदानाच्या आतमध्ये सितारे चमकताना पाहायला मिळणार आहेत. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग लेगला. सरळ आणि साधा सोपा झेल, मोठा खेळाडू, बिग ब्लो मैदानाच्या बाहेर डिपार्ट्स. थँक्यू. अगदी महेशचा बोलबाला राहिला आहे. तर मोठा बाखर, मोठी अडथळा निर्माण होती, त्या अडथळेला बाहेर काढलं आणि विकेटचं पतन देखील त्याच्या डाबावरती राहिलं आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाला आहे. सूरजची गोलंदाजी चांगली राहिली आहेत. रणसंख्या 14 रन, 14 धावा आहेत. 14. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडंसं दिलगिरी व्यक्त करूयात. अगदी रणसंख्येमध्ये थोडासा वाढ होताना पाहायला मिळतं. रणसंख्या जाऊन पोहोचते आहेत 17 धाबा आहेत. 17 रन्स, 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. बापिया सभी 17 धाबा फलकावरती आहेत आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र 2.0 संपला आहेत
आता येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता सात कुठं 8 ना 25 ला विनय ना. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 17 धाबा फलकावरती 17 रन्स 6 मध्ये बनवायच्यात 8. चला 6 मध्ये 8 आहेत. आता कोडची लावणार आहेत 8 आणि या बीएमसीच्या मैदानावरती या बीएमसीच्या क्रीडा नगरीवरती आज सूर्य चषकाचा रंगलाय थाट. आता शेवटच्या स्लॉगर मध्ये कोणाला प्राचार्य केले जाईल याची देखील चर्चा उत्कंठा. विनायक कडे चेंडू सुपूर्द केला गेला. येणारे 6 चेंडू आहेत आणि 8 डावा आहेत. बॅटिंग करिता आज आपण पाहिलं तर मात्र सूरज आणि त्याच्या साथीनं प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज. 15 मिनिटांचा अवधी आहेत आपल्याकडे. 15 मिनिटांची वेळ दिली गेली आहे. आणि आता एक खेळाडू 30 सर्कलमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल विनायकचा पहिलाच बॉल स्मॅच करत असताना पिक करण्याचा प्रयत्न टिपिकल. एकदा बर्जित झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी अगदी परतल्यात. मिड विकेटचा खेळाडू प्रचंड वेगानं त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्याचं मानस धाडस पाहायला मिळालं. जिथे मात्र नोमॅस लहानमध्ये चेंडू पडलात आणि 2 धाबा अर्जित देखील होताना पाहायला मिळाल्या. रणसंख्या जाऊन पोहोचते आहेत 19 धाबा आहेत. 19 रन्स. ब्रिगेड लगावण्याचा प्रयत्न 19. प्रत्येक चेंडू अगदी दबाव दडपण क्रिएशन निर्माण करणार असणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाला तितक्याच ताकदीनं तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे. तितक्याच ताकदीनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहतायत विनायक. साऊ दिलाय तर पंच कळवतायत इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त दाब. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 ते इंडिकेट करतायत. डाऊन दी लेग पाहायला मिळाला. जिथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर. ऑन साईडला टर्न करत असताना ड्रायव्हिंग लेनवरती पाहायला मिळाला. जिथे मात्र एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलट आहे. थ्रो डेंजरकडे आहेत. दुसरी धाव बांगलट आली आहे. पंचांचं बोट आकाशामध्ये आणि खेळाडू चालला खेळाडू कक्षामध्ये. विकेटचं पतन. फलंदाज डीपाट्स. थँक्यू डी से मास्टर. चला डब्यानं बॅटर इक्वेशन समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येणारे 3 चेंडू आहेत आणि 4 धावा आहेत. 3 मध्ये बनवायच्या 4 ची अगदी मास शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात मात्र कोणतीही शंका नाही आहेत. आणि प्रेक्षकांना असेच सामने हवे असतात. प्रेक्षक वर्गाला असेच सामने पाहायला आवडत असतात. आणि तो पहिला मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. जिथे मात्र 2 संघ हे 2 बरांगताना पाहायला मिळत आहेत. उंबरोडे आणि त्याच्या अगेन्स्ट कुंभारली. अर्थातच प्रथम बॅटिंग करत असताना कुंभारली संघाने 25 धाबांचं ते आव्हान आणि त्याचा पाठलाग करत असताना उमरोली संघ आता येणारे 3 आणि 4. बिग हिट मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. या झेल आबाद आणि झेल महत्वाचा आहे. कहाणी में ट्विस्ट येतो सिर्फ आघास. अंजाम पूरा बाकी है. गॉन. थँक्यू डी से मास्टर. आता येणारे 2 चेंडू आहेत आणि 4 धावा आहेत. 2 मध्ये बनवायच्या 4. हाय व्होल्टेज मॅच. यू वॉचिंग ॲट हाय व्होल्टेज मॅच. हु विल दिस क्रिशल मॅच. स्ट्रायकेटकडे आशिष पाहायला मिळत आहेत.
नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात 2 मध्ये 4. आज हिरो बनण्याची संधी आहेत. मागे काय केलं तर मागच्या मॅचमध्ये तुम्हाला संधी मिळाली नाही मिळाली याचा न विचार करता आज स्वतःला सिद्ध करण्याची ती वेळ आली आहेत आणि ती वेळ प्रत्येकावरती आली आहेत कारण क्रिकेटचा खेळ आहे. अगदी जगातील अनेक दुःख विसरायला लावणारं औषध म्हणजे हा क्रिकेट आहेत. तो क्रिकेट तुम्हा सर्वांचाच पसंतीचा आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जगभरामध्ये एकच हवा नाद फक्त क्रिकेटचा भावा. आता येणारे 2 चेंडू आहेत आणि 4 धावा आहेत. ते बघाशी देखील म्हटलं असं एकही बाकीत नाही आहेत. ज्यानं मात्र अगदी शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही आहेत तोपर्यंत विजयाची शाश्वती दिली आहेत. 6 मध्ये 1 धाव न निघताना देखील आपण पाहिले आहेत. 1 मध्ये 6 न निघताना देखील आपण पाहिले आहेत. 2 मध्ये 4 बरोबर शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला आहेत. अगदी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव अर्जित होते पंच दर्शवतात. आता येणारा 1 चेंडू आहे 3 धावा आहेत. 1 मध्ये 3 हाय व्होल्टेज मॅच 1-3 3-1 ही मॅच रंगताना पाहायला मिळत आहेत. सूर्य चषकावरती पहिलाच मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळतात जिथे प्रेक्षक वर्ग DBN लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्या तमाम आमच्या क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि 1 मध्ये 3 हा मॅच अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उंबरली आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कुंभारली. पहिलाच मॅच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतात. हु विल दिस क्रुशियल मॅच. चला 1 मध्ये 3 थोडीशी घाई करा प्लीज. एका बाजूला संघर्ष उंबरोलीचा सुरू आहे दुसऱ्या बाजूला कुंभारली आहेत. प्रयत्नांचा परिश्रम दोन्ही संघ करतायत आणि जीवाची अखंड करतायत. गावाला ती कसपणाला लावतायत. 1 मध्ये 3 संधी 1 मध्ये 3 आहेत. प्रचंड वेगाने खेळाडू गेलेत. वड कॅच टीपला जाईल आणि अखेरकार संपला बॅटरचा खेळ. विजयाची मोहर उमटवली गेली आहेत उंबरोली संघानं. अगदी कुंभारली संघानं हा सामना त्यांच्या खिशामध्ये घातलाय आणि पराजित संघ उंबरोली पाहायला मिळतात आणि विजयाची मोहर लगावली जातात कुंभारली संघानं. अगदी कॉंग्रॅच्युलेशन टीम कुंभारली. हार्ड लक टीम उंबरोली संघ. आपण देखील आलात या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित राहिलात आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक हे आपण सन्मान स्वीकारा. यानंतर होणारा मॅच कुंभारली आणि त्याच्या अगेन्स्ट शिवाजीनगर आडे. चला टॉस केलं जाईल. आपण टॉस करण्याकरिता या. कुंभारली आणि आडे. चला शिवाजीनगर आडे आणि कुंभारली आणि दोन्ही संघांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारा. उंबरोली आणि कुंभारली.